महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे स्वतः मुंबईला गेले. त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आहेत आणि त्या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही असं त्यांचं भूमिका आहे. आणि आता त्यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. असं असलं तरी या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजामध्ये कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच ओबीसी समाजाच्या वतीने नागपूरमध्ये उपोषण सुरू करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. आणि त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या ज्या काही मागण्या आहेत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीला विरोध करण्यात आलाय. आपण या संदर्भात ओबीसी समाजाच्या काही बांधवांची बातचीत करणार आहे. त्यांचं नेमकं मत काय आणि विरोध काय आहे, त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना असेल तर ती नेमकी का आहे, या संदर्भात आपण बातचीत करणार आहे. मला सांगा, तुमची जी काही मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली का, आणि झाली असेल तर ती का झाली? महाराष्ट्रामध्ये जो समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या मागास नाही, अशा मराठा समाजाची मागणी ओबीसी मधून आरक्षण मागणं हे चुकीचं आहे, असंविधानिक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधल्या 380 समाज घटकाच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली, त्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने जरांगेच्या नावाखाली सुरू केलेलं आहे. आणि आता आम्हाला आरक्षणापेक्षा सुरक्षा महत्वाची वाटू लागली आहे. ज्याप्रमाणे दलित आदिवासींना केंद्र सरकारनं अॅट्रॉसिटी कायदा करून सुरक्षा दिली, त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं ओबीसीला देखील अॅट्रॉसिटी सारखा एक विशेष कायदा करावा आणि आता ओबीसीला देखील महाराष्ट्रामध्ये सुरक्षा देण्यासाठी त्या कायद्याचा वापर करावा असं आम्हाला वाटतंय. आणि आता आमचा समाज हा भयभीत झालेला आहे. खेड्यापाड्यामध्ये जे आहे तर तेली, तांबोळी, परीट, गोपाळ, कैकाडी, गुरव, भिसाडी हे भिक्षुक मागणारे समाज आहे. मसनजोगी तुम्हाला सांगतो ते हे भिक्षुक समाज जो आहे त्या भिक्षुक समाजाला दावरदार जावं लागतं. त्या लोकांवर देखील अत्याचार होतात, अन्याय होतात आणि त्यांना उद्या भिक्षा मागायला देखील बाहेर पडता येणार नाही. म्हणून आता राज्य सरकारनं सुरक्षेसाठी ओबीसीला देखील अॅट्रॉसिटी सारखा कायदा करावा आणि आम्हाला सुरक्षा पुरवावी अशी आमच्या मनाची मागणी आहे. मला एक सांगा, मनोज जरांगे जेव्हा मुंबईला जात होते किंवा मुंबईला गेल्यानंतर ते म्हणतात की जर का आरक्षण दिलं नाही तर हे सरकार उलटवून टाका. जरांगेची जी मागणी आहे किंवा मी जर आरक्षण नाही मिळालं तर सरकार उलटून टाकू, त्याच्या पाठीमाग या महाराष्ट्रातले लाडके नेते शरद पवार जी आहेत, अजित पवार आहे, एकनाथ शिंदे आहे, इव्हन उद्धव ठाकरे देखील कालपासून त्यांना पाठिंबा देत आहेत. म्हणजे या महाराष्ट्रामधले सगळे मराठा नेते उघडपणे जाहीर पाठिंबा जरांगेला देतात, सगळी रसद पुरवतात आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे, त्यांना त्यांचा मुख्यमंत्री हवा आहे. ह्या आरक्षणापेक्षा त्यांना राजकीय सत्ता हवी आहे असं माझं मत आहे. नक्कीच त्यांना आरक्षण नको, तर त्यांना राजकीय सत्ता हवी असं त्यांचं मत आहे. एकीकडे तुमचे म्हणजे मराठा समाजाचे नेते जरांगेंना भेटत असताना मोजके ओबीसी नेते सोडले तर जास्त नेते काही फारसे दिसत नाही. अनेक ओबीसी आमदार खासदार आहेत ते कुठे दिसत नाही, याबद्दल बोलताना दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? सध्या माननीय मुख्यमंत्री यांच्या ऍक्शनकडे सर्व ओबीसी नेत्यांचं लक्ष लागून आहे आणि ते काय पुढे डिसिजन घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. मग जसं ते डिसिजन घेतील त्याप्रमाणे ओबीसी नेते व ओबीसी कार्यकर्ते व चळवळीतील सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. पण आता जी काही भूमिका आहे, जी काही आमदार खासदार बोलत नाही, त्यांना तुमचं काय सांगणं आहे? म्हणजे ओबीसी नेते जसं मराठा समाजाचे नेते बोलतात तसं ओबीसी नेते कुठे दिसत नाही, तर त्यांना काही सांगणं आहे का तुमचं? सध्या ओबीसी आमदारांची भूमिका हीच आहे, वेट अँड वॉच. त्याच्यामुळं ते लवकरच डिसिजन झाल्यानंतर ते पण सुद्धा बोलायला सुरुवात करतील. ओबीसी समाजाच्या मनात काही असुरक्षिततेची भावना आहे. आता सध्या ओबीसी समाज तर भयभीत झालेला आहे, कारण हा खूप मोठा समाज आहे आणि एखाद्या ओबीसी कार्यकर्त्यांनी कुठंतरी उठाव करण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा संपूर्ण भयभीत झालेला आहे आणि मोठ्या समाजासमोर लहान लहान समाज तर टिकणारच नाहीयेत. त्यामुळे तो बराचसा असा भयभीत झालेला समाज आहे. त्यासाठी त्यांना सुरक्षा महत्वाची आहे आता सध्या.
नक्कीच सुरक्षा महत्वाची असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या या आंदोलनाच्या संदर्भात सरकारची भूमिका कशी आहे? सरकारचं ओबीसीना म्हणजे ओबीसीच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? हे बघा, महाराष्ट्र शासन जे आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या कालचे पण स्टेटमेंट आपण ऐकलेले आहे, की ओबीसीला कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा धक्का लागणार नाही. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे आणि ओबीसीची ही भूमिका राहिलेली आहे, की मराठा समाजातल्या गोरगरीब समाज बांधवांना निश्चितच आरक्षण मिळावं, पण ते आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून नसावं असं शासनाचं स्वतः आहे. कारण हे संवैधानिक गोष्टी नसल्यामुळे त्या बऱ्यापैकी शक्य होऊन झालेत. पण आता हे जे आंदोलन उभं राहिलेलं आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून फक्त एवढंच झालेलं आहे, की ओबीसीच्या आणि त्यातल्या त्यात मायक्रो ओबीसी जे समाज आहे, त्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्माण झालेली आहे. आपण ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्या ह्या 12 पगड जाती ज्या असतील, 18 पगड जाती ज्या असतील, त्यांना सुरक्षेची भावना निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. आता असं वाटायला लागले, की या महाराष्ट्रामध्ये आपण कुठंतरी मायक्रो ओबीसी असेल किंवा छोट्या छोट्या ज्या जाती ज्या खेड्यागावात राहतात, ह्या भूमिकेमुळं किंवा ह्या अशा सगळ्या याच्यामुळे सरसकट आरक्षण ह्या भूमिकेमुळं कुठंतरी अस्पृश्यता भावना या सगळ्यामध्ये निर्माण झालेली आहे. सगळ्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका ओबीसी समाजामध्ये तर वाटतेच. ओबीसी समाजातल्या गोरगरिबांना कधी काय वाटलं नाही कोणाला आरक्षण मिळू नये म्हणून. अर्थातच गोरगरीब जे समाज असेल त्यांना आरक्षण मिळावं, पण ते ओबीसीच्या कोट्यातून का? पण आता मनोज प्रश्न जरांगे म्हणतायत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि आम्ही मराठा कुणबी एक आहे, सगळ्या सोयऱ्यांना पण कुणबीत घेऊन त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. बघा, ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या शासनाकडे त्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत, तर त्यासाठी ते आंदोलन करतायत. त्या आंदोलन करतायत त्याबद्दल आम्हालाही काही हरकत नाही, पण त्या खरंच पूर्ण होतील का याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. यामुळे काय व्हायला लागले, की समाजामध्ये तेढ निर्माण व्हायला लागले. बाकी त्या गोष्टी कोण ज्यावेळेस निर्माण करतोय तेढ? आता तेढ निर्माण करायचं तुम्ही सगळेच बघतच आहात ना. आंदोलनाच्या माध्यमातून गरीब आता जसं बघितलं त्या समाजामध्ये एक असुरक्षितता निर्माण झालेली आहे. या असुरक्षितता निर्माण जरांगे पाटलांना सुद्धा ह्या सगळे जे काही मायक्रो ओबीसी असतील त्यांच्यासाठी सुद्धा मागणी केली पाहिजे. आज विचार करा तुम्ही, गेल्या ह्या 70 वर्षांमध्ये जो गोरगरीब मायक्रो ओबीसी समाज आहे, त्या मायक्रो ओबीसी समाजाला ओबीसी मधून तरी लाभ मिळालेला आहे का? मग मायक्रो ओबीसी जर समजा खरंच अजूनही दुर्लक्षित राहिला असेल, तर अजून जर एखादा समाज त्याच्यामध्ये जर टाकण्यात आला तर मग पुन्हा परत त्या सुरक्षितता भावना तिथं संपणारच आहे. पण आरक्षणाचे जे मायक्रो ओबीसी समाज आहेत त्यांचा खरंच लाभ होईल का? बरं, गोरगरीब मराठा समाजाला तरी खरंच लाभ होईल असं वाटतंय का? कारण एवढ्या मोठ्या संस्था असतील किंवा कारखाने असतील, हे सगळे जण मराठा समाजाचेच आहेत. किंवा जर शिक्षण ओबीसी समाजाचे काही नेते असं म्हणतायत की सरकार या आंदोलकांचा किंवा मनोज जरांगे यांचा लाड पुरवत आहे. खरंच असं? आता ही परिस्थिती जी आहे तुम्ही सगळेजण बघताय, की त्यांना जे काही लाड पुरवले जातात किंवा काय जातात, ह्याबद्दल आमच्या ओबीसीच्या मनामध्ये आम्हाला काही हरकत नाही. ओबीसीचे नेते फक्त वेट आणि वाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांना कोण रसद पुरवते किंवा काय पुरवते हे बघा. प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा किंवा आंदोलन करून त्यांच्या मागण्या मान्य हे करायच्या. पण ज्या संविधानामध्ये लिहिलेले असतील, जे काय घटनेमध्ये तरतूद असतील, जे काय गॅजेटच्या प्रमाणे निघेल त्या पद्धतीने आरक्षण मिळणार आहे. सरसकट कसं मिळणार आहे आरक्षण सांगा तुम्ही? नक्की सरसकट मिळणार नाही, कायदेशीर असेल तर ते मिळेल असं त्यांचं मत आहे. तुम्ही सांगा, सरकार या आंदोलनाच्या दरम्यान किंवा ओबीसीच्या बाजूने आहे असं वाटतंय तुम्हाला? हो, प्रत्येक शासनाचा जबाबदार पदाधिकारी अगोदर हे एक वाक्य वापरतंय की ओबीसीच्या कुणाचं काढून कोणाला आरक्षण दिलं जाणार नाही. हे सरकार वारंवार भूमिका मांडते. म्हणून ओबीसी समाज या ठिकाणी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, खरंच आरक्षण हे सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे का? आरक्षणाचं धोरण काय आहे? आरक्षणाचं धोरण हे घटनेमध्ये सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी स्थापित केलेलं आहे. आणि ज्या समाजाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, ज्या समाजाचं प्रमाणशीर प्रतिनिधित्व नाही, प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठा